सध्या मुंबईतल्या कबूतरखान्यांच्या बंदीवरनं राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय। कबुतरांची पिसं आणि विष्ठेमुळे श्वसनाचे गंभीर आजार पसरत असल्याचं निदर्शनाला आल्यानंतर मुंबई हायकोर्टानं तातडीनं मुंबईतल्या कबूतरखान्यांच्या परिसरात कबुतरांना खाणं घालायला मनाई केली होती। मात्र यानंतर सुद्धा काही ठराविक समुदायाच्या व्यक्तींकडनं कबूतरखाने वाचवण्याच्या अनुषंगानं आपली भूमिका ती ताठ ठेवायचं दिसतं आहे। या सगळ्यावर पुण्यातल्या शीतल मानकर शिंदे यांच्याबाबत घडलेला प्रसंग पाहिला तर या मागचं गांभीर्य नेमकं काय ते समजू शकेल। या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पुण्यातल्या शीतल मानकर शिंदे यांना 7 वर्षांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाला। डॉक्टरांकडे तपासणी केली असता पारव्यांमुळे फुफ्फुसांना इजा झाल्याचं निदान झालं। त्यानंतर पुण्यातल्या मंगेशकर हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, DY पाटील हॉस्पिटल आणि मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटल अशा अनेक हॉस्पिटल्समध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले। सध्या कबुतरांचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे। मुंबईत त्याच्या विरोधात आणि त्याच्या बाजूनी आज लोक आवाज उठवत आहेत। एक डॉक्टर या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की कबुतरं ही आरोग्याला घातक आहेत। जिथे कबूतरखाने आहेत आणि ज्या ठिकाणी ही कबुतरं निळ्या घरांमध्ये देखील दिसतात तिथे या रोगांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि याच्यातून सगळ्यात होणारा भयानक रोग म्हणजे क्रॉनिक इंटरस्टिशियल फायब्रोसिस। याच्यामुळे एकदा हा जर रोग लागला तर पेशंटला मृत्यूशी झगडावं लागतं। 3-4 वर्ष अत्यंत वाईट जातात, ऑक्सिजनवर राहावं लागतं आणि अशा प्रकारे त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं। शीतल ज्या सोसायटीत राहत होत्या त्या सोसायटीतल्या काही जणांनी पारव्यांना दाणं टाकणं सुरूच ठेवल्यानं त्यांच्या कुटुंबानं घर बदलायचं ठरवलं। मात्र तरीही शीतल यांचा त्रास वाढत गेला असे त्यांचे वडील श्याम मानकर सांगतात। शीतल यांच्या फुफ्फुसांना पडलेले डाग वाढत गेले। खोकल्याची उबळ आल्यानं रात्रभर त्यांना झोप येत नव्हती। बाहेर जाताना ऑक्सिजन सिलेंडर त्यांना सोबत ठेवावा लागत होता। अखेर यावर्षी 19 जानेवारीला पुण्यातल्या DY पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान वयाच्या 43व्या वर्षी त्यांचं निधन झालं। हा आजार जो झालेला आहे तो फुफ्फुसाशी संबंधित आहे। त्यांच्याकडे 2-3 महिन्यासारखं तपासण्या केल्या जात असत मुंबईमध्ये। ते तपासण्या याच्यासाठी की जो फुफ्फुसाला जो आजार होते तो वाढतोय का, औषधांमुळे तो कमी होतोय का, हे सारखे डॉक्टर तपासण्या करत असताना तो वाढतही नव्हता आणि कमी होत नव्हता। इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे हिला ते त्याच्यात हे झाली। शीतल यांना खोकल्याची उबळ आली की रात्रभर थांबायची नाही। उशीला टेकून बसत त्यांना रात्र काढावी लागत होती। शीतल यांच्या त्या वेदना आठवल्या की आजही त्यांची मुलगी निशब्द होते। जी वेळ माझ्यावर आली, माझ्या कुटुंबावर आली, माझ्या आईवर आली ती तुमच्यावर येऊ नये। कारण की हा जो आजार आहे हा खूप डेंजरस आहे। म्हणजे तुम्ही विचार करा की आपण एक दिवस आपल्याला झोप नाही आली तर आपल्या दुसऱ्या दिवशी केवढी चिडचिड होते। ज्या लोकांना हा आजार होतो त्यांना महिने झोप येत नाही कारण की कॉन्स्टंटली खोकला येत असतो। माझ्या आईला असं आपण स्लीपिंग पोझिशनमध्ये झोपता येत नव्हतं। तिला बसण्याच्या पोझिशनमध्ये पाठ टेकूनच बसायला लागायचं, त्यात पण तासनतास झोप न येणं। आणि हे खूप वाईट गोष्ट आहे। मी एवढंच म्हणेल की प्लीज तुम्ही प्रिव्हेंट करायचा प्रयत्न करा। आपली मुलगी गमावल्याचं दुःख तर मानकर आणि शिंदे कुटुंबाला आहेच, मात्र आपल्यासारखी वेळ इतरांवर येऊ नये, त्यांना या गोष्टीचं गांभीर्य समजावं यासाठी चळवळ देखील उभारू असं मानकर म्हणतात। चळवळ यासाठी उभी करावी लागेल की शेवटी जे अज्ञान लोक आहेत की निश्चित याच्यापासून काय घडतंय हे माहीतच नसेल तर शेवटी त्यांना मला प्रत्येकाच्या जवळ जाऊन माझी जी व्यथा आहे, म्हणजे मला असं वाटतंय की हे आपल्याला लोकांना जागरूक करण्यासाठी ही चळवळ उभारली लागेल आणि जागरूकता येणं महत्वाची गोष्ट आहे। मानकर आणि शिंदे कुटुंबाच्या वाट्याला जे आलं ते इतर कुणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी भूतदया म्हणून जे पक्ष्यांना दाणे टाकतायत त्यांनी थोडीशी भूतदया माणसासाठी देखील राखून ठेवण्याची गरज आहे। कबूतर किंवा पारव्यांना दाणे टाकण्याचा आग्रह धरणाऱ्यांच्या डोळ्यात शीतल मानकर शिंदे यांचा वेदनादायी मृत्यू अंजन घालेल अशीच अपेक्षा।
अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.